हॅलो 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 चेक हॅलो चेक. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा ज्ञानत्व हरोनी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी रंभा गणनायका गजमुखा वक्ता बहुतोषवी वक्ता बहुतोषवी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन तैनात करण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती इथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित आपण एक मानाची स्पर्धा पाहतो आहोत. स्वर्गीय मनोज शेठ खानावकर स्मृती चषक 2024 चा हा अभूतपूर्व सोहळा काही दिवसापूर्वीच या टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये येणारी एक मानाची स्पर्धा कळंबोली विभागामधून आपण पाहतो आहोत. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुरेश मुनीमला पहिला बॉल एक सबमरीन डिलिव्हरी राहिली होती. अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेणारा चेंडू राहिला. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने अजित पाटील साठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच करण्याचा प्रयत्न इथे केला. आविर्भाव काहीसा निराळा आहे. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करावी हा प्रयत्न इथे असावा यदा कदाचित अजित याचा. कारण पहिला बॉल वरती त्याने स्विच करण्याचा प्रयत्न इथे केला होता. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. दोन चेंडू चांगल्या डॅटनीसे. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट घेतली. थर्ड मॅनला चेंडू वेगवान आउटफील्ड क्षेत्ररक्षक पोहोचेल. तद्वर मात्र धावा दुहेरी इथे अर्जित करण्यात येतात. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जद्दोजहद करावी लागेल. कारण एक महत्वपूर्ण स्पर्धा आपण खेळतो आहोत. या हंगामाची सुरुवात टेनिस क्रिकेटची सुरुवात होत असताना अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाली. परंतु कालांतराने सध्या दगडीचं क्रिकेट पाहिलं तर क्रिकेट थांबलंच नाहीये. खोलात टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. यावेळेला फलंदाजाचे मनसुबे ओळखले. पुढे सरसावला होता अजित आणि याचंच कारण की काय त्याच्या मनसुबे ओळखत असताना ते उधळून लावले. हा चेंडू अगदी खोलात पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेश. त्याच्याकडे वैविध्यता पहा किती आहे. काही चेंडू कमी धाटणीचे कमी वेगाने किंवा बॅकअप द लेनचे. काही चेंडू फुलर लेनचे. या स्वरूपाची गोलंदाजी तो संमिश्र अशा स्वरूपाची करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून पीटीसी लाईव्हचं थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश. उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला हा चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर फार दुरून निघून जात होता. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त स्वरूपाच्या मारा इथे पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. सकाळचं सत्र सफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले होते. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. या स्पर्धेची सुरुवात आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात अगदी आपण 9:02 होत असताना पाहायला मिळाली. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. अगदी वेळेमध्ये स्पर्धेचं अगदी सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू सुरेश. अजित साठी बॅटचा टोला लागलाय. इथे स्विच केलाय जरूर परंतु चेंडू सरळ रावल होत असताना सीमारेषेच्या नजीक क्षेत्ररक्षण त्या चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. रिले स्वरूपामधून इथे फेकी होती. पंचांनी सांगितलं षटक आलंय संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 7 विदाउट लॉस. पहिली मॅच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला एक चांगला सामना आपण पाहत आहोत. बॅड बॉईज विरुद्ध रॉयल अशी ही लढत आपण पाहत आहोत. प्रथम बॅटिंग करत असताना बॅड बॉईज या टीमला आपण पाहतो जिथे 7 धावा पहिल्या षटकाच्या अंती. सावध आणि साजेशी सुरुवात म्हणता येईल कारण सकाळचं सत्र आहे. ओलसर खेळपट्टी आहे. हवा अजूनही तितकीशी दमट आहे कारण चेंडू तितकासा ट्रॅव्हल होणार नाही आणि म्हणून की काय अजितने जितके स्ट्रोक खेळले ते जास्तीचे जमिनीला लगत अशा स्वरूपाचे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्ट्रोक सिलेक्शन चांगले होते. तितकंसं यश त्याला मिळालं नाही. 7 धावा आल्या. सुरेशने चांगली गोलंदाजी केली आहे. फार एंडकडून गोलंदाजी मार्क वरती बदल होत असताना अरविंद ढेकळेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळाल एक जुना जाणका खेळाडू लेग ब्रेकने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध खेळाडू होईल इथे बाद. व्हाईट बॉल त्यावरती यष्टीचितरित्या खेळाडू क्रमांक पहिला बाद.
पहिली विकेट, पहिला मोहरा, पहिला हादरा इथे टिपलाय. कारण लेग स्टिक वरती पडलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. यष्ट्यांना खेटून उभा असलेला यष्टीरक्षक यष्ट्यांच्या पाठी प्रज्ञेश कोटेकरला आपण पाहतो. त्याने चांगला पिकअप गॅदर केला आणि लिलया इथे खेळाडूला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. पहिला खेळाडू बाद झालाय. धावफलकावरती केवळ 7 धावा आहेत. अवांतर स्वरूपाची एकंदरीत 8 बनल्यात. यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खेळाडू इथे बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्याच बॉल वरती दुसरा मोहरा. खेळाडू क्रमांक 2 बाद. बॅड बॉयज या टीमची बॅड सुरुवात म्हणता येईल. कारण 2 खेळाडू बाद झाले. एका मागोमाग एक हदरे इथे दिले आहेत. निहाल आला, निहाल गेला. अगदी दुसऱ्याच बॉलवरती यश इथे प्राप्त झालं. अर्थात लिगल डिलिव्हरी या षटकाची 1 राहिली. 8 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झाले ते बाद. गोलंदाज पुन्हा एकदा अरविंद ढेकळे. यावेळेचा चेंडू उजव्या एसटी वरती पाहायला मिळाला. त्याला सूर गवसला असं म्हणावं लागेल. कारण पहिला चेंडू लेग स्टिक वरती आता आला. दुसरा बॉल मधल्या एसटी वरती आणि तिसरा चेंडू जो लिगल राहिला दुसरा तो उजव्या एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा यावेळेला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. टिपला जेल संपला फलंदाजाचा खेळ. आणि खिणिक तिसरा खेळाडू बाद. तीन खेळाडू बाद झालेत. एका मागोमाग एक धक्के इथे दिलेत. नवीन फलंदाज मयूर देखील आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. निभाटधीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहितला आपण पाहत आहोत. ड्रेस कोड अगदी चांगला आहे बॅड बॉयज या टीमचा. परंतु त्या ड्रेस कोड्सला अनुसरून खेळही तितकंसं चांगलं करणं गरजेचं होतं. अरविंद ढेकळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धावा रोखण्यामध्ये सक्षम असणारा गोलंदाज. अवांतर स्वरूपाची केवळ 1 धाव त्याने खर्च केली. आदरणीय हनुमंतजी चौधर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही विनंती करूयात आपण या व्यासपीठावरती आपल्यावरती कसं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज उत्सव मूर्ती आहेत. आज जन्मदिवसाच्याही आपल्याला लक्ष शुभेच्छा. एक मोठा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक संपुष्टात आला. शॉर्ट बट स्वीट. फार कमी वेळामध्ये हाताळलं हे षटक. धावा खर्च केला. 1 विकेट मिळवली या षटकामध्ये. 3 अरविंद ढेकळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना प्रतिस्पर्ध्याला नामोहरण केलंय. शुभगर्जन आणि सुपर जे माऊली आपण आमंत्रित करूया दोन्ही संघांना. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. दोन्ही संघांचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला या त्वरित उपस्थित व्हा. अरविंद ढेकळे आला. अरविंद ढेकळेने केवळ नाममात्र 1 धाव खर्च केली. 8 धावा धावफलकावरती आहेत. धक्के दिलेत ते एकंदरीत आपण पाहतोय. 4 खेळाडू बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बॅड बॉयज टीम बॅटिंग करते आणि तितकासा चांगलं प्रदर्शन झालेलं नाहीये. धावफलकावरती 8. या विभागाचा गोड आवाज म्हणून या संपूर्ण रायगड नगरीमध्येच नव्हे तर मुंबापुरीमध्ये पुण्यामध्ये जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. प्रवीणजी अर्जुने सरांचं आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात आलाय. भावेश उल्वेकरला आपण पाहतो. हलक्या हाताने कट केला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. भावेश उल्वेकर आपल्या बॉलने जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटिंगनेही त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जातो. हा चेंडू चांगल्या धाटणीचा हात आला. एक उजव्या एसीच्या बाहेर एक अँगल बनवण्याचा प्रयत्न त्याने केला. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं होतं. आघाडीचा बॅटर अजूनही तग धरून उभा अजित. लोअर फुल टोज ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळले. क्षेत्ररक्षक आहे. पेट्रोलिंग करतो बाउंड्री लाईन वरती. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फेक ही चांगली आहे. अरविंद ढेकळेने पिकअप ही चांगलं केलंय. परंतु ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे की काय.
2 धावा यशस्वीरित्या इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. एक बाब काही अंशी अनुभव असणाऱ्या अरविंद ढेकळेकडून चुकीची या गोष्टीसाठी म्हणता येईल की यशांच्या पाठीमागे तो न उभा राहता पुढे उभा राहिला आणि तितकीच मुभा मिळाली ही रन्स कंप्लीट करण्यासाठी असंच म्हणता येईल. धाबा आल्यात त्या 2 धाबा कशा येऊ द्यात, त्याला येणं एक गोष्ट महत्वाची आहे. कमी गतीने कट केला, बाहेरच्या दिशेने विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. चेंडूने वळण प्राप्त केलं हदभर. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहिलं ना तर वाढत चाललंय. जिथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येतात धावफलकावरती धावा आहेत त्या 11. शफल झाले इथे हवेमध्ये केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चांगलं केलं. चेंडूवरची करडी नजर पहा, फिटनेसच्या जोरावरती चेंडूवरती अधिकचा वेगवान येत असताना तो पाहायला मिळाला. झेल हातातून निसटला जरूर, परंतु प्रयत्न शर्तीचे होते. धावा पुनश्च प्राप्त झाल्यात त्या 2. या षटकामध्ये धावा आल्यात. धावा यायला हव्यात कारण पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. एक मोठी टोटल उभी करायची आहे. प्रतिस्पर्ध्याला उत्तरार्धामध्ये जर का आपल्याला एक फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं राहील की एक मोठा लक्ष उभं करण्यासाठी. खोलात टाकला होता हा बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. अरविंद फेकी करेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. हल्लीच्या क्रिकेटमध्ये ना तुम्हाला डायरेक्ट हिट ही करता यायला हवं, कारण काल जर का शूटआउट होऊ शकतं धडाकेबाज मध्ये, मुरबाड मध्ये, तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला ते शूटआउट ही करावं लागू शकतं यदा कदाचित. अनेक गोष्टी हेरल्या जातात, त्याची पुनरावृत्ती होते. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू वळण घेतो. षटक संपूर्ण होत असतानाचा निर्वाह इथे करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा त्या 14. 3 षटकांचा खेळ संपला. खेळाडू बाद झालेत एकंदरीत 4. प्रथम बॅटिंग करत असताना बॅट बॉईज. पहिलं षटक सुरेशने हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण अरविंदला पाहिलं ज्याने 1 धाव खर्च केली अरविंद ढेकळेने. तिसऱ्या षटकामध्ये भावेशने 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये विकेट गेली नाही. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाद झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेट प्राप्त केलेली नाही या गोलंदाजाने. अर्थात 3 खेळाडू बाद, 14 धावा धावफलकावरती. बॅट बॉयज टीम एंड ऑफ द 3rd ओव्हर. 4थ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रत्येक गोलंदाज नवनवीन इथे हाताने त्यात असताना पाहायला मिळतोय. संतोष येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर, पंच वळतायत. इथे अवांतर चेंडू घोषित करण्यात येतोय. चेंडू इथे आला अवांतर स्वरूपाचा. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला, समांतर चेंडू आला अवांतर. अतिरिक्त धाव येत असताना आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे घडतंय, तरी काय चिकी सिंगल अर्जित करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये ठीक आपण पाहिलं ना तर 9:17 धावांची झालेली ही चोरी अगदी खेळपट्टीच्या समीप होऊन पाहायला मिळते. कळंबोलीचं क्रिकेट हे शिस्तबद्धतेसाठी नेहमीच जाणलं जातं. 9 वाजताचा वेळ दिला होता. 9:02 पहिला बॉल पडत असताना पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडू इथे हजर राहिलेला पाहायला मिळतोय, उपस्थित राहिला. नेक्स्ट मॅच ही पुढे येते, परंतु दोन्ही संघांचे कर्णधारी अवेलेबल व्हायला हवेत. लगेच टॉस करण्यात येईल. वेळेला फार महत्व दिलं जातं या विभागामध्ये. पुढचा बॉल शफल झाले, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन साठी ठेवण्यात आला होता. अक्षयने टिपला जाईल. अजित आणखी एक खेळाडू बाद. एक आशेचं किरण म्हणून अजितकडे पाहिलं जात होतं. आघाडीला तो आला होता, शेवटच्या क्षणापर्यंत तग धरून उभा होता. असं कुठेतरी वाटलं होतं की मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील जरूर, परंतु मोक्याच्या क्षणी संघाची साथ त्याने सोडली आहे. आणखीन एक खेळाडू इथे बाद होत असताना धावफलकावरती केवळ 16 आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. निबॅटर स्विच करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतं. क्रिकेट ज्या वेळेला कालांतराने बदलत गेलं, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण
सिंगल आणि डबलला क्रिकेटची भाकरी समजायचो, परंतु षटकार आणि जिथे चौकारांच्या पुलावामध्ये मोह न आवरणारे खेळाडू षटकार आणि चौकारांच्या शोधात राहतात. हा बॉल बॅटच्या स्टिकरला लागला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बोल्ड अँड कॉट, 1 मोर विकेट डाऊन. 5 खेळाडू झालेत, ते बॅड बॉयज या टीमचे बाद. चर्चा आपण करत होतो, पान प्रवीणजी अर्जुने सर माझ्यासोबत जॉईन झालेत. खऱ्या अर्थानं सुरुवातीचं क्रिकेट हे सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य दिलं जायचं आणि क्रिकेटची भाकरी म्हणून त्याला संबोधलं जायचं, परंतु तदनंतर पहा ना, ज्या वेळेला शॉर्ट टाइम क्रिकेट आलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकाराच्या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकणारे हे खेळाडू कुठे ना कुठेतरी सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य देत नाहीये. 4 षटकांचा जिथे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. शिवगर्जना आणि एका बाजूला सुपर डीजी माऊली, दोन्ही टीमचे कर्णधार. चला मी पुन्हा लक्ष भेटतोय, लवकरात लवकर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एकंदरीत आधुनिक क्रिकेट हे या स्वरूपाचं राहिलंय, कारण टेस्ट क्रिकेट नंतर एक दिवसीय क्रिकेट आलं, 60 षटकांची सामने संपले, 50 षटकांचे आले, 50 नंतर 20 आले, 20 नंतर 10 आले. हा चेंडू उजव्या बाहेर, आणखी एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येईल. षटक संपुष्टात येतं. चौथं पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत संपला. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येते, एकंदरीत 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 धावसंख्येचं टार्गेट इथे पाहायला मिळेल. शिवगर्जना टीमचा कर्णधार आणि सुपर डीजी माऊली टीमचा कर्णधार. चला आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. 17 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात येतं. पूर्वार्धाचा खेळ इथे संपला. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. रविवारचा दिवस, रनडे, संडे आणि फंडे या रविवारच्या दिवसाला अगदी सुरुवात करत असताना पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर या उत्तरार्धाकडे आपण वळूयात. नाण्याला 2 बाजू आहेत, दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात. या 17 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो. एक उत्कृष्ट आवाजाचे धणी आणि मराठीवरती ज्यांची नेहमीच चांगली पकड आहे असे प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद जयजी भोसले सरांचा आवाज आपण या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. तत्पूर्वी मंचावरती उपस्थित आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुने कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये प्रसन्न वातावरण, हिवाळ्यांचे दिवस, बोचरी थंडी जरूर आपल्याला या ठिकाणी जाणवते आणि त्याचबरोबर क्रिकेटची खमंग मेजवानी, कमालीचं दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. या स्पर्धेचे सर्व ज्यांची उपस्थिती आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते, अर्थातच सन्माननीय राजेशजी टिंबे साहेब आणि श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक, अर्थातच स्पर्धा मानाची आणि सन्मानाची काळभैरव चषक गेली अनेक वर्ष सातत्यानं जी परंपरा या ठिकाणी जोपासली जाते. प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात ही आपल्याला कळंबोली ग्रामदैवतेच्या नमन करून, पूजन करून, वंदन करून आपण प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात करतो आणि अगदी तीच परंपरा गेली अनेक वर्ष अविरतपणे सुरू ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलंय ते या स्पर्धेचे सर्व राजेशजी टिंबे साहेब हे देखील आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळतात. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे असे हनुमंतजी चौधर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. खरं तर काल त्यांचा संघ सेमीफायनल पर्यंत मजल मारला होता. खूप चांगला खेळ संपूर्ण दिवसभर त्यांच्या संघानं केला, परंतु कुठेतरी मी म्हणेन की अनुभव गोलंदाजांमधला किंवा गोलंदाजीच्या काही चुका आणि तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. परंतु ओव्हरऑल परफॉर्मन्स ज्या पद्धतीने केला काल, बऱ्याचशा संघांनी आणि बऱ्याचशा खेळाडूंनी प्रभावित करणारा खेळ केला. त्यामध्ये परेश 11 संघाचा देखील विशेष उल्लेख आपण करूया. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं काल या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, त्यांचं देखील आपण विशेष अभिनंदन करूया. आणि काल ज्या पद्धतीनं खेळ या मैदानावरती रंगला, आज त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा
जरूर या ठिकाणी केली जाते. बॅट बॉईज संघ नव्या रंगामध्ये नव्या ढंगामध्ये आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. बरेचसे बदल याही संघामध्ये आहेत. अजित पाटील सारखा संघनायक या संघाला लाभलाय आणि या संघाचे सर्व अर्थातच सुनीलजी सावंत सर देखील काही क्षणापूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपलब्ध होते. यस, आमच्या मुख्य व्यासपीठासमोर उपलब्ध आहेत आणि त्यांची करडी नजर आहे प्रत्येक खेळाडूवरती. आणि यावर्षी एका नव्या उमेदीनं आणि नव्या जोशानं हा संघ आपल्याला इंटर कॉलनी विभागामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक घेऊन सज्ज होत आहेत गोलंदाज सागर. विजयाचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संतोष मदनेला प्रमोट केलं गेलंय. पहिला चेंडू ऑन साइडला जोरकस प्रहार पॅड लाईन वरती. ज्या वेळेला तुम्ही संतोषला कराल चेंडू त्याचा हश्र असत प्रकारचा असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांन करता. 24 चेंडू नंतर पहिला चौकार या सामन्यामध्ये नोंदवला गेलाय 25व्या चेंडूवरती. कारण पहिल्या सत्रामध्ये एकही चौकार आला नव्हता. यावेळेला पावलांचा वापर डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉलर्स बॅक डाईव्ह सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. अक्षय सरोदे मिस्टर 360 व शिवगर्जना संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. मी विनंती करेन सुपर डीजी माऊली, हा शेवटचा पुकार आहे आपल्याला. सातत्यानं आम्ही प्रत्येक संघांना सूचित करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका कव्हर आणि बीड ऑफच्या डोक्यावरून कमालीचा टायमिंग. चेंडू हा म्हणता सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. सुपर डीजी माऊली संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी कोणी या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा. पुढील सामन्यांचं नियोजन करणं ही आयोजकांची सर्वप्रथम निवडणुकी जबाबदारी असते. त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. हिवाळ्यांचे दिवस आहेत. सूर्यास्ताची वेळ जवळ आहे. अंधाराचं साम्राज्य लवकरच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणाला कोणत्याही प्रकारे बॅड लाईटचा इफेक्ट होऊ नये याकरता काल जर आपण पाहिलं तर आय थिंक क्वार्टर फायनल 3:15च्या दरम्यान सुरू झाले. याही वेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता. निमंत्रण जणू होतं फलंदाजाला आणि ते निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे अक्षय सरोदेच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. अवघ्या 1 धावेची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये केवळ 16 धावा उभारल्या गेल्या. 17 धावांचं लक्ष होतं. यावेळेला मात्र सन्मान दिलाय चेंडूला. सागर या गोलंदाजावरती आक्रमण केलं. हल्ला बोल केला गेला. 4 षटकांमध्ये 17 धावांचं एक मापक लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र धावसंख्येची बरोबरी. संतोष मदनेच्या बॅट मधून 1 चौकार तर अक्षय सरोदेच्या बॅट मधून मात्र आपल्याला 4 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर सुपर डीजी माऊली संघाचे संघनायक येथे उपलब्ध आहेत. शिवगर्जना संघाचे देखील संघनायक या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर नाणेफेकीचा कौल हा नक्कीच केला जाईल आणि हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय राजेश टेंबे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. तर सुपर डीजी माऊली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. याही संघाकडे करडे नजर असणार आहे कारण मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. दिनकरजी ओपेटा साहेबांच्या यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघ बांधला गेलाय. रामदास महानवर त्यानंतर मयूर वाक्षे हे असे खेळाडू आहेत की ज्यांच्यावरती नेहमीच नजर असतात. सूरज बोबडे सारखा यंग टॅलेंट, रोशन सारखा खेळाडू या संघामध्ये. तर गोलंदाज अजित पाटील. यावेळेला मोठा फटका, विजयी फटका लगावण्याचा प्रयत्न होता. संतोष मदने खरं तर प्रमोट केलं गेलं. धावसंख्या कितपत धावसंख्येचा पाठलाग करायचा यावरती रणनीती आखली जाते. खरं तर तुषार शर्मा आणि अक्षय सरोदे किंबहुना तुषार शर्मा आणि परेश कडके ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते.
परंतु आज प्रमोट केले गेले. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. तोपर्यंत मात्र एक धाव अगदी आरामात या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि याचबरोबर विजयावरती देखील शिक्केमोर्तब केला जातोय. पहिला विजय नोंदवलाय रॉयल स्पोर्ट्स, जो या स्पर्धेचा प्रबळ दावेदार संघ मानला जातो. तो संघ मात्र दिमागदार पद्धतीनं या स्पर्धांची, या क्रिकेट हंगामाची सुरुवात करतोय. पहिला विजय या ठिकाणी नोंदवला जातोय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला, सामना संपलाय, मैदान खाली झालंय. त्यामुळे जसे आमचे मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, आपल्याला आपल्या निर्णयासह मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुपर डीजी माऊली संघाचा संघनायक, नाणेफेक आपण जिंकलेला आहात. मयूर, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. मैदान आपल्याला खाली जास्त वेळ ठेवता येणार नाही. वेळेचे निर्बंध आहेत. आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला सूचना येत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक देखील ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत. काल बरेचसे व्ह्यूज आम्हाला आले, बऱ्याचशा कमेंट्स आम्हाला आल्या आणि या स्पर्धेचं अगदी प्रत्येकानं तोंड भरून कौतुक केलं. आणि एकूणच कळंबोली क्रिकेट म्हटलं ना तर एक वेगळा स्टँडर्ड आहे. जसं जयेश सरांनी मगाशी देखील सांगितलं की इथे वेळेला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी 9:02 आज सुरुवात झाली. 9 वाजताची वेळ होती. 9:02 पहिला चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आपल्याला दिल्या गेलेला जो वेळ आहे, निर्धारित वेळ आहे, तो समाप्त झालाय. मयूर सर, आपण लक्ष द्या. आपल्याला दिला गेलेला निर्धारित वेळ समाप्त झालाय. आपण बॅटिंग स्वीकारली असेल तर येस, आपली सलामीची जोडी. तर आपण फलंदाजी स्वीकारलेली आहे. मी विनंती करेन शिवगर्जना संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करून घ्यायची आहे आणि विजेता संघ तर या ठिकाणी मागील सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं अक्षरशः आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना जखडवून ठेवण्याचं काम केलं. अर्थातच 1 षटक 0 निर्धाव 1 धाव आणि 2 फलंदाज बाद करणारा अरविंद ढेकळे ठरतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि अरविंदला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातंय मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं. आदरणीय राजेशजी टेंबे साहेब, सर्व प्रमुख आयोजक या स्पर्धांचे, गेली अनेक वर्ष सातत्यानं जी परंपरा या ठिकाणी जोपासली जाते. कळंबोली या ग्रामदैवतेला वंदन करून, नमन करून आपण प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात करतो. अगदी श्री काळभैरवनाथाच्या चरणी लीन होऊन आपण प्रत्येक हंगामाची सुरुवात करतो. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि बॅटिंग आपण स्वीकारलेली आहे. यस, आपला निर्णय आमच्यापर्यंत आलाय. बॅटिंग आपण स्वीकारलेली आहे. तर शिवगर्जना संघ, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. शेड्यूल प्रमाणे आपल्याला काल टाइम या ठिकाणी दिला गेला होता, त्या वेळेमध्ये उपस्थित राहणं आपल्याला बंधनकारक आहे. आज संपूर्ण दिवसभर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच जयेशजी भोसले सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. खरं तर हेही बदल, कारण व्यावसायिक दर्जाचे समालोचक ज्यावेळेला तुमच्या समोर येतात त्यावेळेला आम्हाला देखील त्यांच्या समोर समालोचन करण्याची संधी. खरं तर प्रत्येक क्रिकेट सीझन मध्ये आम्ही ऑलमोस्ट 7 ते 8 स्पर्धा एकत्रित कव्हर करतो, ज्यामध्ये आय थिंक येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला CHAची एक स्पर्धा आहे, जी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. त्याच्याबद्दलच्या बोलणी ऑलमोस्ट झालेल्या आहेत. आणि CHAची एक अशी स्पर्धा आहे की जिथे जयेश सरांबरोबर तब्बल 3-4 दिवस आम्हाला एकत्रित राहण्याची संधी मिळते.